नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झाला आहे हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेती बाजारभाव या नावाने इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या फळांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। लिंबांची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक जी आहे ते कमी झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आवक कमी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती कच्च्या लिंबांची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत ते 50 ते 60 रुपयापर्यंत लिंबांसाठी आज दर पाहायला मिळतो। स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक पाहू शकतो। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे 2 दिवसापासून दरामध्ये तेजी पाहायला मिळते। गावरान सीताफळाची मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान सीताफळासाठी आज 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटी मिळते। दरामध्ये आज थोडीशी तेजी सीताफळासाठी झालेली पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आज थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या अंजीरसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून अंजीरसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। एक नंबर टॉप क्वालिटीच्या ड्रॅगन फ्रूटसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरूसाठी आज थोडासा बदल पाहायला मिळतो। तर पिंक पेरूसाठी उच्चांकी दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पेरूसाठी झालेला पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पिंक पेरूसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये 10 रुपयांचा बदल आज पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये कलिंगड पाहायला मिळतं। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडासाठी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयाने जाणारे कलिंगड साधारणतः 10 ते 12 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार मार्केटमध्ये मागणी जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी कलिंगडासाठी 8 ते 10 दिवसापासून पाहायला मिळते। पपईची क्वालिटी आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। मोसंबीची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतो, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उच्चांकी दर 42 रुपयापर्यंत पाहायला मिळतं। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात। संत्र्यांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून संत्र्यांसाठी दर पाहायला मिळतात।